या आता मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो दाखवतो की मोबाईलवरून मोटर कशी सुरू बंद होते. आपला हा मोबाईल ऑटो मोटरच्या स्टार्टरला जोडायचा. तुमची मोटर कितीही HP असो, हा मोबाईल ऑटो सिंगल फेज, 3 फेज कितीही HPच्या मोटरला तुम्ही जगातून कुठूनही तुमच्याच मोबाईलवरून कसे चालू बंद करू शकता हे मी तुम्हाला दाखवतो. आपल्या या मोबाईल ऑटोमध्ये इथे एक सिम कार्ड टाकलेलं दिसत असेल. असंच तुमच्या शेतामध्ये ज्याही नेटवर्क प्रोव्हायडरची रेंज आहे, आयडिया, एअरटेल, वोडाफोन, BSNL, ज्याची रेंज असेल ते कार्ड तुम्हाला आत टाकायचं आहे. जे कार्ड तुम्ही आत टाकलंय त्याच्यावर जर तुमच्या मोबाईलवरून फोन केला तर मोटर तुमच्याशी काय काय बोलते आपण ऐकूया. आता मी आत टाकलेल्या नंबरवर एक फोन लावतो, आपण बघूयात की मोटर काय काय बोलते. स्वागत आहे. मोटर सुरू करण्यासाठी 1 दाबा, मोटर बंद करण्यासाठी 2 दाबा, मोटर सुरू आहे की बंद हे जाणून घेण्यासाठी 3 दाबा. प्रत्येक वेळी लाईट आल्यावर आता ते असे 10-15 फंक्शन सांगेल की मोटर सुरू करायला 1 दाबा, बंद करायला 2 दाबा. समजा जर आता मी 1 दाबलं तर मोटर लगेच सुरू होऊन जाईल. सुविधांसाठी 6 दाबा. सर्व सुविधा सुरुवातीसारख्या करण्यासाठी मोटर सुरू केली आहे. नमस्कार, आईस कॉर्पोरेशन मध्ये आपलं स्वागत आहे. मोटर सुरू करण्यासाठी 1 दाबा, मोटर बंद करण्यासाठी 2 दाबा, मोटर सुरू आहे की बंद, मोटर बंद केली आहे. नमस्कार, आईस कॉर्पोरेशन मध्ये आपलं स्वागत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही साध्या मोबाईलवरून अगदी 1-2 दाबून जगात कुठूनही तुमच्या शेतावरची कितीही HPची मोटर मोबाईलवरूनच सुरू बंद करू शकता. एवढंच नाही, परत मी तुम्हाला एक दाखवतो की तुम्हाला मोटर कशी फोन करते. आता मी फक्त एक मिस कॉल देतो, बंद मोटरला आपला मोबाईल ऑटो सुरू करेल आणि तुम्हाला फोन करून सांगेल की मोटर सुरू केली आहे. बघूयात आपण. मोटर तर सुरू केली. आता आपण बघूयात कॉल येतोय का. आला फोन. मोटर सुरू केली आहे. तुम्ही मिस कॉल दिला, मोबाईल ऑटोने मोटर सुरू केली आणि तुम्हाला फोन करून सांगितलं की मोटर सुरू केली. असंच ज्यावेळी लाईट जाऊन येईल त्यावेळी आपला मोबाईल ऑटो तुम्हाला फोन करून सांगेल लाईट आली. समजा विहिरीतलं पाणी संपलं, एखादा फेज गेला, फेज रिव्हर्स झाला किंवा ओव्हरलोड झालं, काही प्रॉब्लेम झाला तर आपला मोबाईल ऑटो मोटरला लगेच बंद करेल आणि तुम्हाला फोन करून सांगेल की मोटर या कारणामुळे बंद केली आहे.